गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द लास्ट चॅप्टर ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीचा आपला शेवटचा चॅप्टर ना बेटा, याच्यामध्ये आपल्याला खूप छोटे 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 कन्सेप्ट शिकायचे. साधारणपणे 7 महत्त्वाचे कन्सेप्ट आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचे. किती महत्त्वाचे कन्सेप्ट बेटा? 7 खूप महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. हा चॅप्टर एकदम सोपा आहे, खूप जास्त अवघड नाही आहे बेटा. ठीक आहे. आणि डेली रुटीनमध्ये आपण जे सबस्टन्स यूज करतो त्या सबस्टन्सवरतीच आधारित आपला हा चॅप्टर आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा चॅप्टर अवघड नाही आहे बेटा. 7 छोटे 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 आपल्याला सबस्टन्सेस बद्दल याच्यामध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. पहिला आपला त्याच्यातला जो सबस्टन्स चालू होतोय तो म्हणजे आहे पेंट. तो म्हणजे कुठला आहे? पेंट. पेंट काय असतं? पेंट म्हणजे एक प्रकारचं मिक्सचर आहे बेटा. एक किंवा एकापेक्षा जास्त पिगमेंट्सचं हा काय मिक्सचर. आता पिगमेंट्स म्हणजे काय? तर पिगमेंट्स म्हणजे फंडा जो आहे तो पुढे आपल्याला डिटेलमध्ये आहे बेटा, तेव्हा मी तो तुम्हाला सांगेन. ठीक आहे. सध्या फक्त पिगमेंट्स असा शब्द लक्षात ठेवा. पुन्हा एकदा, पेंट म्हणजे काय? एक प्रकारचं मिक्सचर आहे एक किंवा एकापेक्षा जास्त पिगमेंट्सचं इन अ व्हेकल. आता व्हेकल म्हणजे इथे काय असतं बेटा? कुठली काही गाडी वगैरे नाही इथे व्हेकल म्हणजे काय? पेंटच्या आतमध्ये काही सबस्टन्सेस असे असतात की जे इथून तिकडे ट्रॅव्हल केले जातात, म्हणजे ते ट्रॅव्हल होतात बेटा, म्हणून त्याला काय नाव आहे बेटा? व्हेकल. व्हेकल म्हणजे काय? पेंटमध्ये ना बेटा आपण काहीतरी मिक्स करत असतो. आता एखादा बेस कलर फिक्स असतो तुमचा, तो व्हाईट म्हणा किंवा डार्क कुठले व्हाईट असतो, किंवा तुमचे डार्क कलर असतात, ब्ल्यू, एकदम डार्क ब्ल्यू किंवा एकदम डार्क रेड. ठीक आहे. एकदम डार्क ब्लॅक. हे असे तुमचे फिक्स कलर पेंटवाल्यांनी, पेंटच्या कंपनीने बनवून ठेवलेले असतात बेटा. आणि मग त्याच्यामध्ये आपण काय टाकतो? पिगमेंट्स टाकतो. पिगमेंट्सने त्याचा कलर थोडाफार चेंज होतो. त्याचा कलर थोडाफार काय होतं बेटा? चेंज होतो. ते एक प्रकारचं काय झालं, माझे व्हेकल्स झाले ज्याच्यामुळे तो कलर काय झाला माझा? चेंज झाला बेटा. पुन्हा एकदा, पेंट म्हटलं ना तर सगळ्यात पहिले मिक्सचर आहे एक किंवा एकापेक्षा जास्त पिगमेंट्सचं इन अ व्हेकल. एवढंच लक्षात आलं पाहिजे. पेंट म्हटलं की मिक्सचर आहे कशापेक्षा? एक किंवा एकापेक्षा जास्त पिगमेंट्सचं इन अ व्हेकलमध्ये. पुन्हा एकदा, पेंट म्हणजे काय? एक प्रकारचं मिक्सचर आहे एक किंवा जास्त पिगमेंट्सचं इन अ व्हेकल. मग आता व्हेकल म्हणजे काय? आता व्हेकल म्हणजे पण आहे बेटा, पुन्हा हे तुम्हाला ॲक्च्युली पिगमेंट झालं, त्याच्यानंतर व्हेकल झालं, पिगमेंट झालं, व्हेकल झालं, त्याच्यानंतर कॅटलिस्ट किंवा ड्रायर्स झालं. हे बेटा हे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत पेंटचे. कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे काय? पेंटच्या आतमध्ये काय काय असतं ते आपल्याला पुढे, हे एवढं झालं ना बेटा सगळं एक्सप्लेनेशन, पुढे मी कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ पेंट्सच बघणार आहे. त्या कन्सेप्टमध्ये मी हे सगळं पुन्हा एक्सप्लेन करेल. पिगमेंट म्हणजे काय, त्याच्यानंतर व्हेकल म्हणजे काय, कॅटलिस्ट म्हणजे काय. सध्या आपण शॉर्टकटमध्ये आता व्हेकल म्हणजे काय ते बघू. व्हेकल म्हणजे काय असतं बेटा? हे एक प्रकारचं दोघांचं कॉम्बिनेशन असतं, नॉन व्होलाटाईल सबस्टन्स किंवा व्होलाटाईल सबस्टन्स. आता नॉन व्होलाटाईल सबस्टन्स म्हणजे काय? ज्याचा इव्हॅपोरेशनचा रेट कमी असतो, जो की पटकन इव्हॅपोरेट होत नाही, त्याला नॉन व्होलाटाईल सबस्टन्स असं म्हटलेलं आहे. जे की पटकन इव्हॅपोरेट होत नाही त्याला नॉन व्होलाटाईल सबस्टन्स असं म्हटलेलं आहे. मग व्होलाटाईल सबस्टन्स म्हणजे काय? जे की पटकन इव्हॅपोरेट होतं त्याला व्होलाटाईल सबस्टन्स असं म्हटलेलं आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं व्होलाटाईल सबस्टन्सचं पेट्रोल. पेट्रोल कधी टिकतं का बेटा? आपण ते काय होतं, लगेच इव्हॅपोरेट होऊन जातं. तसंच अजून एक असतं थिनर. थिनर काय? केरोसिन तर माहिती आहे, केरोसिन माहिती आहे बेटा. केरोसिन पण कसं बेटा? पटकन इव्हॅपोरेट होतं, रॉकेल म्हणजेच. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं थिनर पण आलं. थिनर काय असतं बेटा? पहा, पेंटमध्ये ना कधी पण आपल्या घरामध्ये जर पेंटचं काम चालू असेल ना तर पेंटला 100% थिनर आणायला लावतो बेटा. थिनरची एखादी बॉटल किंवा 2-3 बॉटल, जसं तुमचं पेंट जेवढं द्यायचं त्याच्या अनुषंगाने थिनर लागतो. थिनर म्हणजे काय? ते पटकन इव्हॅपोरेट होतं बेटा. ठीक आहे. ओके. आता पुन्हा एकदा, व्हेकल. व्हेकल काय? कॉम्बिनेशन आहे दोन सबस्टन्सचं, नॉन व्होलाटाईल सबस्टन्स आणि व्होलाटाईल सबस्टन्स. नॉन व्होलाटाईल सबस्टन्स असे असतात जे की इव्हॅपोरेट होत नाही. जसं की माझं कुठलं असतं बेटा? ड्रायिंग ऑइल. जसं की कुठलं बेटा? ड्रायिंग ऑइल. आणि इव्हॅपोरेट होणारं सबस्टन्स कुठलं आहे माझं? थिनर आहे, पेंटमधलंच. आणि इव्हॅपोरेट होणारे सबस्टन्स कुठलं? ॲक्च्युली थिनर आहे. आता थिनर जे आहे ते इव्हॅपोरेट होऊन जातं बेटा, म्हणजे ते व्हेकलमध्ये कधी कधी घेतलं जात नाही बेटा. इथे सांगताना मी सांगितलंय की व्हेकल इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 सबस्टन्स, नॉन व्होलाटाईल आणि व्होलाटाईल. पण जेव्हा मी कॉन्स्टिट्युएंट्समध्ये एक्सप्लेन करेल ना बेटा, तेव्हा तुमचा हा जो व्हेकल आहे तो फक्त नॉन व्होलाटाईल म्हटलेला आहे. ठीक आहे. आणि व्होलाटाईल थिनर जो आहे तो थिनर मी वेगळा कॉन्स्टिट्युएंट म्हणून एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. वेगळा कॉन्स्टिट्युएंट म्हणून एक्सप्लेन करेल. सध्या असं लक्षात ठेवा की व्हेकल म्हणजे काय? दोन सबस्टन्सचं कॉम्बिनेशन. कुठलं? नॉन व्होलाटाईल सबस्टन्स आणि व्होलाटाईल सबस्टन्स. नॉन व्होलाटाईल सबस्टन्स म्हणजे काय असतं? जे की पटकन इव्हॅपोरेट होत नाही. आणि थिनर म्हणजे काय असतं? जे की पटकन इव्हॅपोरेट होतात. मग न इव्हॅपोरेट होणारे सबस्टन्स कुठले? ऑइल. ठीक आहे. इव्हॅपोरेट होणारे सबस्टन्स कुठले बेटा? तर थिनर आहे. लक्षात आलं. नेक्स्ट,
पुढचं आहे तेच नॉन व्होलाटाईल म्हणजे स्लो रेट ऑफ इव्हॅपोरेशन आणि व्होलाटाईल म्हणजे काय हाय रेट ऑफ इव्हॅपोरेशन. पुढचा माझा कन्सेप्ट आहे बेटा कॅटलिस्ट किंवा ड्राय. आता कॅटलिस्ट आपण हे बघितलेले आहे. कॅटलिस्ट काय असतं बेटा जो की केमिकल रिएक्शनचा रेट वाढवतो. आठवते कॅटलिस्ट काय असतं जे की केमिकल रिएक्शनचा रेट वाढवतो. मग ते कॅटलिस्ट म्हणून कोण काम करतं बेटा पेंटमध्ये तर ड्रायर्स नावाचा सबस्टन्स असतो. कुठला बेटा ड्रायर्स नावाचा सबस्टन्स असतो जो की एक्सिलेट करतो कशाला बेटा ड्रायिंग प्रोसेस ऑफ द ऑइल. म्हणजे त्यांनी रेट ऑफ केमिकल रिएक्शन वाढवलंच ना. पण कशाची प्रोसेस बेटा ड्रायिंग ऑइलची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचं ॲक्सिलरेशनमध्ये त्यांनी मदत केलं. म्हणजे ऑइल पटकन वाळून जावं याचं काम कोणी केलं बेटा ड्रायर्स यांनी केलं. आता कॅटलिस्ट हा जनरल शब्द झाला पण पेंटमध्ये कॅटलिस्ट काय तर ड्रायर्स आहे. लक्षात आलं कॅटलिस्ट आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये ड्रायर्स का लिहिलंय. कॅटलिस्ट हा जनरल शब्द झाला. कॅटलिस्ट काय असतो जो की केमिकल रिएक्शनचा रेट वाढवतो. पेंटमध्ये कॅटलिस्ट काय तर ड्रायर्स नावाचा सबस्टन्स आहे. तो काय करतो बेटा की तो ड्रायिंग ऑइलची जी प्रोसेस आहे त्याला वाढवतो. ड्रायिंग ऑइलची जी प्रोसेस आहे त्याला वाढवतो बेटा. कळालं. अजून एकदा नीट ऐका पुन्हा जेवढं झालं तेवढं. पेंट म्हणजे काय बेटा मिक्सचर आहे. कोणाचं मिक्सचर आहे कोणाचं मिक्सचर बेटा वन ऑर मोर पिगमेंट्सचं इन अ व्हेकल. पुढचं व्हेकल म्हणजे काय व्होलाटाईल आणि नॉन व्होलाटाईल सबस्टन्सचं मिक्सचर. नॉन व्होलाटाईल सबस्टन्स म्हणजे काय असतं ज्याच्यामध्ये रेट ऑफ इव्हॅपोरेशन काय असतो कमी असतो. आणि याच्या म्हणजे काय बेटा व्होलाटाईल म्हणजे काय ज्याचा रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त असतं. मग नॉन व्होलाटाईल म्हणजे कुठलं बेटा तुमचं ड्रायिंग ऑइल आहे आणि व्होलाटाईल म्हणजे कुठले माझा थिनर आहे. पुढचं माझा कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजेच काय असतं बेटा ड्रायर्स असतं. कॅटलिस्ट हा एक जनरल शब्द आहे जो की केमिकल रिएक्शनचा रेट वाढवतो. त्याच्यामध्ये पेंटमध्ये कॅटलिस्ट काय म्हणून आहे तर ड्रायर्स म्हणून आहे. तो काय करतो बेटा ॲक्सिलेट करतो कशाच्या प्रोसेसला ड्रायिंग ऑफ ऑइलच्या प्रोसेसला तो ॲक्सिलेट करतो म्हणजे वाढवतो. ठीक आहे. हे छोटे छोटे मुद्दे झाले माझे. आता पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पर्पज ऑफ अप्लाइंग पेंट. म्हणजे पेंट का अप्लाय करतो. पेंट आपण का अप्लाय करतो असंच टाइमपास म्हणून तर करणार नाही. काय काय त्याचे कारण आहेत. सगळ्यात पहिले आयर्न म्हणजे लोखंड आणि वूड म्हणजे लाकूड याला पेंट का अप्लाय करतो बेटा त्याचं व्हिअर अँड टिअर होणे. म्हणजे व्हिअर अँड टिअर म्हणजे काय बेटा तो तुटू नये. जर तो पेंट केलेला असेल बेटा तडे पडत नाही. ठीक आहे. वूडला पण तडे पडणार नाही कमी पडतील आणि तेच तुमच्या याला पण बेटा आयर्नला पण म्हणजे लोखंडाला पण तडे कमी पडते कशाने पेंट केल्यामुळे. पहिला मुद्दा. सेकंड आता वूडला काय करेल बेटा तो प्रोटेक्ट करेल कशाने इन्सेक्ट्सनी फंगसनी आणि मॉइश्चरनी. पेंट काय करतो वूडला प्रोटेक्ट करतो बेटा कशाने इन्सेक्ट्स फंगस आणि मॉइश्चरनी. आयर्नला तो कशाने प्रोटेक्ट करतो बेटा रस्टिंग अँड करोजननी. रस्टिंग आणि करोजन होऊ देत नाही. त्याच्यानंतर पेंट केल्यामुळे काय होतं बेटा तुमचा जो लाईट आहे तो रिफ्लेक्ट होतो. लाईट आहे तो रिफ्लेक्ट होतो आणि लाईट जास्त दिसून येतो. पेंटमुळे काय होतं बेटा लाईट रिफ्लेक्ट होतो आणि लाईट तुम्हाला जास्तीत जास्त दिसून येतो. ठीक आहे. आणि शेवटचा मुद्दा पेंट केल्यामुळे तो स्मूथ पण होते भिंत बऱ्यापैकी आणि अजून एक महत्त्वाचं तो काय होतं बेटा अट्रॅक्ट म्हणजे ब्युटिफुल पण दिसते भिंत ब्युटिफुल पण दिसून येते. कळलं. हे झाले पर्पज ऑफ अप्लाइंग पेंट. हे काय झालं बेटा पर्पजेस ऑफ अप्लाइंग पेंट. पहिलं आयर्न आणि वूडनी काय केलं बेटा व्हिअर अँड टिअर होऊ देत नाही. वूडला प्रोटेक्ट केल्यामुळे वूडला प्रोटेक्शन दिल्यामुळे इन्सेक्ट फंगस आणि तिथे मॉइश्चर होत नाही. आयर्नला केल्यामुळे रस्टिंग आणि करोजन होत देत नाही. पेंट अप्लाय केल्यामुळे रिफ्लेक्ट होते बेटा हीट पण आणि लाईट पण. हीट पण रिफ्लेक्ट होते आणि हीट पण बेटा जेव्हा पेंट केलेला असेल ना हीट कमी लागते. जे पेंट केलेले घरं नसतात ना बेटा तिथे तुम्हाला हीट जास्त लागू नये. पेंट केलेले घरं असेल तिथे हीट कमी लागेल. आणि शेवटचा मुद्दा स्मूथ अँड ब्युटिफुल ॲपियरन्स. पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड पेंट म्हणजे चांगलं पेंट कशाला म्हणाल तर पेंट त्याला चांगलं पेंट त्यालाच मिळेल ज्याच्यामध्ये कव्हरिंग पॉवर जास्त असेल. जो काय करेल बेटा भिंतीला जास्तीत जास्त कव्हर करेल. मी गुड पेंट त्यालाच मिळेल जो की जास्तीत जास्त भिंतीला कव्हर करेल. सेकंड मी गुड पेंट त्यालाच मिळेल ज्याच्यामध्ये फ्लुइडच्या फॉर्ममध्ये म्हणजे घट्टपणा ज्याच्यामध्ये जास्त असेल. फ्लुइड फॉर्ममध्ये जास्त असेल आणि तो सरफेसला इझिली प्रोटेक्ट करेल. कुठलाही सरफेस मग भिंत असू द्या आयर्न असू द्या वूड असू द्या कशालाही तो चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करेल. पुढचं पेंट कसा पाहिजे बेटा गुड पेंट तेव्हाच बनेल जेव्हा तो क्वाईट टफ असतो एकदम जड असतो युनिफॉर्म म्हणजे इझिली सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे. अधरंट म्हणजे काय बेटा तू इझिली त्याला चिपकायला पाहिजे. स्टिक फास्ट म्हणजेच काय झालं बेटा अधरंट. ड्युरेबल म्हणजे लॉंग लास्टिंग पाहिजे. पुढचं त्याच्यामध्ये पेंट केल्यानंतर त्या भिंतीला वगैरे क्रॅक पडायला नको. नेक्स्ट तरच मी त्याला गुड पेंट म्हणेल. गुड पेंट तेव्हाच म्हणेल जेव्हा त्याच्यामध्ये करोजन होत नसेल. ब्रशिंग आता ब्रश जो वापरतो त्या ब्रश करताना त्याला त्याच्या ब्रशिंग कॅरेक्टरिस्टिक्स चांगल्या पाहिजे. पुढचं कुठचाही ॲटमॉस्फिअर असेल तरी पण तो टिकला पाहिजे. कसाही ॲटमॉस्फिअर असेल तरी पण तो टिकला पाहिजे.
त्याच्यानंतर वॉशेबल पाहिजे, त्याच्यानंतर ग्लॉसी आणि स्टेबल पाहिजे. ग्लॉसी आणि स्टेबल पाहिजे बेटा. हे झाले महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय असतं बेटा? गुणधर्म. कोणाचे? गुड पेनचे. गुणधर्म कोणाचे बेटा? गुड पेनचे. कळालं? हे झालं माझं सगळ्याच्या सगळं आतापर्यंत पेनबद्दल छोटंसं. आता पुढचा एक महत्त्वाचा माझा मुद्दा चालू आहे, तो म्हणजे कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ पेंट. तो म्हणजे काय असेल बेटा? कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ पेंट. साधारणपणे मला 6 कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. ते 6च्या 6 कॉन्स्टिट्युएंट्स आपल्याला बघायचे आहेत बेटा. ओके बेटा, ज्यांना ज्यांना हे लिहून घ्यायची इच्छा असेल त्यांनी प्लीज व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ज्यांना ज्यांना हे लिहून घ्यायची इच्छा असेल त्यांनी प्लीज व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळंच्या सगळं लिहून घ्या. ओके ओके. आता आपला कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ पेंट चालू कन्सेप्ट चालू आहे बेटा. कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ पेंट्स माझ्याकडे 6 महत्त्वाचे कॉन्स्टिट्युएंट असतात पेंटमध्ये. म्हणजे 6 महत्त्वाचे सबस्टन्स असतात पेंट्समध्ये. पहिला सबस्टन्स की सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे पिगमेंट आहे. सेकंड कॉन्स्टिट्युएंट म्हणजे व्हेकल आहे. थर्ड कॉन्स्टिट्युएंट म्हणजे थिनर आहे. फोर्थ कॉन्स्टिट्युएंट म्हणजे डायर आहे. फिफ्थ म्हणजे फिलर आहे. आणि 6वं म्हणजे प्लॅस्टिसायझर आहे. ठीक आहे. हे 6च्या 6 आपल्याला बघायचे. फाईन. सगळ्यात पहिले पिगमेंट म्हणजे काय? पिगमेंट म्हणजे ना बेटा, तुम्हाला हे सगळं समजवण्याच्या आधी तुम्हाला मी प्रॅक्टिकली थोडंसं पिगमेंट म्हणजे काय ते सांगतो. पिगमेंट म्हणजे काय असतं बेटा? सपोज आपण कलरच्या दुकानामध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की नाही का एखादा मला कलर घ्यायचा आहे. सपोज मला एखादा कलर घ्यायचा आहे, मॉर्निंग ग्लोरीचा शेड घ्यायचा. एखादा शेड आहे बेटा. ठीक आहे. तो आपल्याकडे एक मोठा चार्ट ठेवतो. शेड्सचा तो चार्ट असतो. त्या शेड्समधून बघतो आपण की मला हा शेड हवा XYZ. मग त्या शेडच्या खाली तिथे एक नंबर असतो बेटा. तो शेडच्या खाली काय असतो? एक नंबर. आता ना बेटा कम्प्युटराइज तिथे एक मशीन असते. ठीक आहे. कम्प्युटर जो की इथे तो नंबर कोड टाईप करतात. कोड टाईप झाला की तो विशिष्ट प्रकारचा शेड तुम्हाला तिथे भेटून येतो. आपल्याला कलर्स येताना बेटा बादलीमध्ये एक टिपिकल कलर व्हाईट असतो किंवा मग रेड, ब्ल्यू किंवा ब्लॅक असे डार्क कलर्सच्या शेड्सच आपल्याला भेटतात डायरेक्टली. सगळे शेड्स पाठवणं कंपनीला शक्य नसतं. मग ते काय करते बेटा कंपनी की एक कम्प्युटर प्रत्येक दुकानाला देऊन देते. कम्प्युटराइज एक मशीन असतं मोठ्याच्या मोठं. असं ATM मशीन कसं असतं त्या टाईपमध्ये ते मशीन असतं. ठीक आहे. त्या टाईपमध्ये बऱ्यापैकी ते मशीन असतं. कधी कलरच्या दुकानामध्ये गेले तर लक्ष द्या, तुम्हाला दिसेल ते मशीनच्या इथे गेल्याच्या नंतर तो कोड बघतो. आपण तो चार्ट जो कलरचा कोड हवा असेल, जो शेड हवा असेल तो शेड आपण त्यांना बघतो. त्याच्यात नंबर असतो. तो नंबर तो त्या मशीनवरती टाईप करतो आणि टाईप केल्याच्या तो बादलीमध्ये तो एक पिशवीमध्ये येतो. तो पिशवी मग घेतो, छोट्याशा पिशवीमध्ये देतो तो कलर घेतला की तो आपण त्या बादलीमध्ये मिक्स करून टाकतो. आता जो कलर आपण ॲक्च्युली घेतोय, माझी जी बादली जी बेस कलर होता बेटा तो एक बेस कलर झाला. तो व्हाईट असतो, रेड असतो, ब्ल्यू असतो किंवा ब्लॅक असतो. असे जे डार्क शेड्स आहेत त्या शेड्समध्येच ते येतात. किंवा व्हाईट एकदम लाईट शेडमध्ये कुठला बेटा? व्हाईट. ठीक आहे. म्हणजे देताना मला कंपनीने बेस कलर पाठवला, पण त्याच्यामध्ये आपण जे मशीनमधून जे कुठलाही काढतोय, मशीनमधून जो कुठलाही तू शेड घेतोय, त्यालाच त्यांनी काय नाव दिलं बेटा? पिगमेंट. म्हणजे पिगमेंट अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट असेल तर सगळ्यात महत्त्वाचा फंडा पेंट मधला काय बेटा? पिगमेंट आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे बेटा? पिगमेंट आहे. हे कळालं आधी. पिगमेंट म्हणजे काय ते कळालं. पिगमेंटमुळेच तुम्हाला ॲक्च्युअल जो कलर पाहिजे बेटा, ॲक्च्युअल जो शेड पाहिजे तो शेड तुम्हाला कशामुळे येतो? तर पिगमेंटमुळे येतो. कशामुळे येतो बेटा? पिगमेंटमुळे येतो. आधी हे लक्षात आलं. आता थेरॉटिकल थोडासा कन्सेप्ट बघू. पिगमेंट म्हणजे काय? एक प्रकारचा सॉलिड सबस्टन्स आहे. ॲक्च्युली बेटा ते आपल्याला देताना लिक्विड फॉर्ममध्ये भेटतं, पण मशीनमध्ये ते सॉलिड सबस्टन्स असतो. सॉलिड सबस्टन्स इसेन्शियल फॉर फॉर्मिंग अ बॉडी पेंट. खूप महत्त्वाचा आहे पेंटमध्ये. ठीक आहे. त्यासाठी वेन मिक्स विथ द ड्रॉइंग ऑइल, जेव्हा तो मिक्स केला जातो काय सोबत बेटा? ड्रॉइंग ऑइल. 3 महत्त्वाचे मुद्दे पिगमेंटबद्दल. सॉलिड सबस्टन्स आहे, खूप इसेन्शियल आहे, आणि तो ड्रॉइंग ऑइल सोबत मिक्स केला जातो. पुन्हा एकदा काय बेटा? पिगमेंट म्हणजे काय? खूप महत्त्वाचा. पिगमेंट म्हणजे काय? एक प्रकारचा सॉलिड सबस्टन्स आहे जो की खूप इसेन्शियल आहे आणि ड्रॉइंग ऑइल सोबत तो मिक्स केला जातो. म्हणून आपल्याला पिशवीमध्ये तो असा तेलकट फॉर्ममध्ये दिसून येतो बेटा. तो थोडासा आपल्याला तेलकट फॉर्ममध्ये दिसून येतो. ठीक आहे. पुन्हा एकदा पिगमेंट म्हणजे काय? पिगमेंट हा एक सॉलिड सबस्टन्स आहे जो की खूप इसेन्शियल आहे पेंटसाठी आणि तो ड्राईंग ऑइल सोबत किंवा ऑइल सोबत मिक्स केला जातो. पुन्हा एकदा पिगमेंट म्हणजे काय बेटा? पिगमेंट म्हणजे एक सॉलिड सबस्टन्स आहे, पावडर टाईप असते बेटा ती. पिगमेंट म्हणजे एक सॉलिड सबस्टन्स आहे जो की खूप इसेन्शियल आहे पेंटमध्ये आणि तो ऑइल सोबत मिक्स केला जातो. आता त्याचे फंक्शन्स त्याच्यामध्ये ओपेसिटी नको. ओपेसिटी म्हणजे काय? ट्रान्सपरन्सी नको. म्हणजे त्याच्यातून लाईट पास व्हायला नको. पिगमेंटमधून लाईट पास व्हायला नको. त्याच्यानंतर लाईट रिफ्लेक्ट पण व्हायला नको त्याच्यातून. त्याच्यानंतर डिझायर्ड कलर त्याला दिला पाहिजे.
भेटतो म्हणजे आपल्याला फंक्शन्स आहे. तो पेंटची स्ट्रेंथ वाढवतो. पुढचं एस्थेटिकल टू द पेंट फिल्म. एस्थेटिकल म्हणजे काय बेटा, तो प्लीजिंग लुक देतो. हे शब्द थोडेसे किचकट आहेत पण त्याची मिनिंग लगेच मी खाली लिहून ठेवले. एस्थेटिकल म्हणजे काय, प्लीजिंग लुक देतो तो. त्याच्यानंतर प्रोटेक्शन करतं, रिफ्लेक्शन ऑफ द लाईट फ्रॉम द युव्ही लाईट. रिफ्लेक्शन ऑफ द युव्ही लाईट. युव्ही लाईट त्याला आतमध्ये घुसू देत नाही. रेजिस्टन्स टू द पेंट फ्रॉम ॲब्रेशन. ॲब्रेशन म्हणजे वियर, तडे पडू देत नाही बेटा पेंटला. आणि अजून एक वॉटरप्रूफिंग पण देतो. पिगमेंट्समुळेच माझी वॉटरप्रूफिंग वाढते. कशाची बेटा, पेंटची. पेंटचे हे काय, सॉरी पिगमेंटचे हे काय झाले फंक्शन. ओपेसिटी आहे, स्ट्रेंथ ऑफ द पेंट वाढवला, एस्थेटिकल व्हॅल्यू वाढवली, प्रोटेक्शन दिलं कशाला बेटा, फ्रॉम द रिफ्लेक्शन ऑफ द युव्ही लाईट, रेजिस्टन्स टू द पेंट फॉर ॲप्रेशन. ॲप्रेशन म्हणजे स्क्रॅपिंग. स्क्रॅपिंग म्हणजे माहिती बेटा, ते तुम्ही पेंटमध्ये असे थोडे थोडे गंजतं खालच्या साईडला गंजून येतं. स्क्रॅपिंग जर नसेल व्यवस्थित तर. वॉटरप्रूफिंग म्हणजे इम्परमिएबिलिटी, त्याला शब्द वापरलेला आहे. शब्द थोडेसे अवघड आहेत. वॉटरप्रूफिंग म्हणजेच इम्परमिएबिलिटी असा शब्द आला, त्याचं मिनिंग काय बेटा, वॉटरप्रूफिंग. पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म. कोणाचे बेटा, पिगमेंट्सचे. पिगमेंटचा पहिला गुणधर्म ओपॅक पाहिजे, जो की इथे होता बेटा सेम. ओपॅक म्हणजे काय, ट्रान्सपरन्सी होऊ द्यायची नाही, लाईट पास होऊ द्यायचा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर केमिकली इनर्ट पाहिजे तो एलिमेंट. तो काय पाहिजे, इनर्ट म्हणजे देवाणघेवाण कशातच म्हणजे लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होऊ द्यायला नाही पाहिजे पिगमेंटमध्ये. त्याच्यानंतर चीप, स्वस्त पाहिजे. पुढे नॉन टॉक्सिक, सगळ्यात महत्त्वाचा, तो टॉक्सिक नसावा. जो तो लहान मुलांच्या हाती लागला किंवा काही झालं तर टॉक्सिक नसावा बेटा. ठीक आहे. टॉक्सिक म्हणजे काय बेटा, विष त्याच्यामध्ये किंवा विषाणू पदार्थ कुठलाही नसावा. नेक्स्ट फ्रीली मिक्सेबल, इझिली मिक्स झाला पाहिजे तो. इझिली काय झाला पाहिजे, मिक्स झाला पाहिजे. पिगमेंटचे ना बेटा दोन टाईप्स येतात, व्हाईट पिगमेंट आणि कलर्ड पिगमेंट. व्हाईट पिगमेंट आणि कलर्ड पिगमेंट. आता व्हाईट पिगमेंटमध्ये पण तुमचे व्हाईट लीड आहे, झिंक ऑक्साईड आहे, लिथोफोन आहे, अजून एक तुमचं टिटॅनियम ऑक्साईड आहे. ठीक आहे. व्हाईटमध्ये कुठले कुठले बेटा, व्हाईट लीड, त्याच्यानंतर झिंक ऑक्साईड, लिथोफोन आणि टिटॅनियम. त्याच्यानंतर कलर्ड पिगमेंट्समध्ये रेड कलरचे काही पिगमेंट्स असतील, त्याच्यानंतर ग्रीन कलरचे, ब्ल्यू कलरचे, ब्लॅक कलरचे आणि ब्राऊन कलरचे काही पिगमेंट्स असतात. ठीक आहे. त्यांची नावं तुम्हाला इथे लगेच पुढे इथे तुम्हाला लगेच बाजूला दिसतात बेटा त्याची नावं, व्हाईट पिगमेंट आणि कलर्ड पिगमेंट. ह्या एवढ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला खाली व्हाईट पिगमेंट्स कुठले कुठले आहेत, कलर्ड पिगमेंट्स कुठले कुठले आहेत ते दिसत आहेत बेटा. ठीक आहे. ओके, कळालं बेटा. हे पिगमेंट्सबद्दल सगळंच्या सगळं झालं माझं. आत्ता जे काही बोललो मी ते कोणाबद्दल बोललो बेटा, पिगमेंट्सबद्दल बोललो. कोणाबद्दल बोललो, पिगमेंट्स. असे मला सगळे कॉन्स्टिट्युएंट्स बघायचे. छोटे छोटे कन्सेप्ट्स, काही जास्त मोठे नाही आहेत बेटा, छोटे छोटे कन्सेप्ट. ओके. आता बेटा आपल्याला सेकंड कॉन्स्टिट्युएंट चालू करायचं आहे, ते म्हणजे कुठले बेटा, व्हेकल. पहिलं कॉन्स्टिट्युएंट कुठलं बघितलं, पिगमेंट. पिगमेंट म्हणजे काय असतं बेटा, जो की खूप इसेन्शियल सबस्टन्स असतो पेंटमध्ये आणि तो ड्रॉइंग ऑइलसोबत मिक्स केला, ऑइलसोबत तो मिक्स केला जातो. ठीक आहे बेटा, फाईन. सॉलिड सबस्टन्स पण आहे, सॉलिड सबस्टन्स आहे जो की खूप महत्त्वाचा आहे पेंटमध्ये आणि तो ऑइलसोबत मिक्स केला जातो. पुढचा माझा आहे बेटा आता व्हेकल. व्हेकल आत्ताच सांगितलं, व्हेकल म्हणजे एक प्रकारचा नॉन व्होलाटाईल सबस्टन्स असतो. नॉन व्होलाटाईल सबस्टन्स म्हणजे जो की पटकन इव्हॅपोरेट होत नाही. एक्झाम्पल कुठलं त्याचं, ऑइल आहे. एक्झाम्पल कुठल्या बेटाचं, ड्रॉइंग ऑइल आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये पटकन इव्हॅपोरेशन होत नाही. मग व्हेकल्स कुठले कुठले आहेत, व्हेकलचे फंक्शन्स काय काय आहेत, तर व्हेकल्स कुठलं कुठलं बघायला गेलं तर फक्त ड्रॉइंग ऑइल तुमचा व्हेकल आहे बेटा. त्याच्यानंतर फंक्शन्स काय, टफनेस वाढवतो तो, पेंटचा टफनेस वाढवतो. पुढे ॲडेसन म्हणजे स्टिकिंग फास्ट जी कॅपॅसिटी वाढते ती बेसिकली व्हेकलमुळे वाढते. ड्युरेबिलिटी, लॉंग लास्टिंग कॅपॅसिटी पण व्हेकलमुळे होते. वॉटरप्रूफिंग कॅपॅसिटी जो आहे ती पण व्हेकलमुळेच होते. आणि ऑक्सिडेशन आणि पॉलिमरायझेशनच्या रिॲक्शन्स ज्या कुठल्याही घडतात त्या पण व्हेकल्समुळेच घडतात. छोटे छोटे कन्सेप्ट आहेत बेटा. पुन्हा एकदा, व्हेकल हा एक नॉन व्होलाटाईल सबस्टन्स मटेरियल आहे जो की ड्रॉइंग ऑइल आहे, पुढचं थिनस ऑपोजिट आहे. व्होलाटाईल सबस्टन्स जो की पटकन इव्हॅपोरेट होऊन जातो. व्होलाटाईल सबस्टन्स जो की पटकन इव्हॅपोरेट होऊन जातं. फंक्शन्स, इन्क्रीज द रेट ऑफ पिगमेंट्सचा रेट वाढवत होतो. त्याच्यानंतर ड्रायिंग ऑफ द ऑइल पटकन ड्राय केलं जातं, इव्हॅपोरेशन याच्यामध्ये जास्त आहे, त्याच्यामुळे इलॅस्टिसिटी ऑफ द पेंट वाढते आणि विस्कोसिटी ऑफ द पेंट वाढते. इलॅस्टिसिटी ऑफ द पेंट वाढवते म्हणजे थोडंसं थिकनेस जो आहे लांब म्हणजे पेंट करताना आपण तो इलॅस्टिक होतो, लांब पसरट होऊन जातो बेटा तो. ठीक आहे. विस्कोसिटी म्हणजे आता तुमचं एक्झाम्पल द्यायला गेलं, विस्कस म्हणजे आता पेट्रोल माझं विस्कस असतं बेटा, विस्कस आहे, ऑइली टाईप आणि थोडंसं वेगळं पण. विस्कोसिटी ऑफ द पेंट तो वाढवतो. नेक्स्ट ड्रायर्स. पुढचं काय बेटा, ड्रायर्स एक प्रकारचे कॅटलिस्ट असतात. आधीच बोललो, ड्रायर्स एक प्रकारचा काय बेटा, कॅटलिस्ट आहे जो की ऑक्सिजन कॅरी करतो. हा एक ऑक्सिजन कॅरिंग कॅटलिस्ट आहे पेंटमधला. हा एक ऑक्सिजन कॅरिंग कॅटलिस्ट म्हणजे काय, जो की रेट ऑफ केमिकल रिएक्शन वाढवतो, काय करतो बेटा, वाढत असतो. पुढे
ड्रायर्स काय करतील, एक्सिलेट्स द ड्रॉइंग ऑइल इन द फिल्म ऑफ ऑक्सिडेशन, पॉलिमरायझेशन अँड कंडेन्सेशन. म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी तर वाढवतोच, त्याच्यामुळे ऑक्सिडेशनचा रेट, कंडेन्सेशनचा रेट, पॉलिमरायझेशनचा रेट, या तिघांचा रेट हा वाढवण्याचं काम करतो. कोण बेटा, ड्रायर्स. इफेक्टिव्ह ड्रायर्समध्ये बेटा सोप्स ॲड केलेले असतात. इफेक्टिव्ह ड्रायर्समध्ये हेवी मेटल्स ऑफ सोप ॲड केलेले असतात. सोप्स कुठले कुठले आहेत मग तुमचे, रेझिनेट्स, लिनोलेट्स, टंगस्टेट्स अँड नॅप्थेनेट्स. नॅप्थेनेट्समध्ये आपण कोबाल्ट आहे, लीड आहे, मॅग्नीज आहे. कोबाल्ट हा सरफेस ड्रायर म्हणून यूज केला जातो, लीड बॉटम ड्रायर्स म्हणून यूज केला जातो, मॅग्नीज थोरो ड्रायर्स म्हणून यूज केला जातो. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, MCQ याच्यावरती पडू शकतात. कोबाल्ट सरफेस ड्रायर आहे, लीड बॉटम ड्रायर आहे आणि मॅग्नीज थोरो ड्रायर्स आहे. मॅग्नीज काय बेटा, थोरो ड्रायर आहे. आणि अजून एक ड्रायर्स काय करतं बेटा, जर खूप जास्त ड्रायर ॲड केलं गेलं तर तुमचा पेंट हार्ड आणि बिटल होतो. कधी कधी पेंट केल्याच्या नंतर काही वर्षानंतर तो त्याचे पापुदे निघून येतात. पापूद म्हणजे त्याचे जे आहेत थोडे थोडे ते पेंट निघून येतो बेटा तो. ठीक आहे, त्याचे असं तो बाहेर पडतो आणि पापुद्र्याच्या फॉर्ममध्ये तो आपल्याला बाहेर पडलेला दिसून येतो. ठीक आहे, म्हणजेच काय झालं, तो हार्ड झाला आणि बिटल झाला. तो काय झाला, हार्ड झाला आणि बिटल झाल्यामुळेच तो पेंट काय होतो बेटा, बाहेर पडतो. ठीक आहे, पुन्हा एकदा माझे महत्त्वाचे पॉईंट आहे. पिगमेंट्स सॉलिड सबस्टन्स आहे जो की खूप महत्त्वाचा आहे, आणि तो सॉलिड सबस्टन्स आहे जो की खूप महत्त्वाचा आहे आणि ड्रॉइंग ऑइलच्या फॉर्ममध्ये असतो. व्हेकल नॉन व्होलाटाईल आहे आणि ड्रॉइंग ऑइलच्या फॉर्ममध्ये इव्हॅपोरेशन कमी असतं. याच्यामध्ये थिनर बघायला गेलं व्होलाटाईल आहे आणि त्याच्यामध्ये इव्हॅपोरेशन जास्त असतं. ड्रायर्स ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे, त्याच्यामुळे एक्सिलेट होते बेटा, रेट ऑफ ऑक्सिडेशनचा पण, पॉलिमरायझेशनचा पण आणि कंडेन्सेशनचा पण. ठीक आहे, ओके. हे माझे महत्त्वाचे आता किती फंड झाले बेटा, पिगमेंट झालं, व्हेकल झालं, थिनर झालं, ड्रायर्स झालं. 2 बाकी आहेत. कुठले कुठले, प्लॅस्टिसायझर्स आणि फिलर्स आणि प्लॅस्टिसायझर्स. 2 महत्त्वाचे फंड आहेत, फिलर्स आणि प्लॅस्टिसायझर्स. ओके बेटा. आता आपल्याला पुढचं कॉन्स्टिट्युएंट बघायचं बेटा, ते म्हणजे कुठले बेटा, फिलर्स. फिलर्स काय असतात, फिलर्स म्हणजे एक प्रकारचा इनर एलिमेंट असतो जो की व्हाईट कलर मटेरियल असतो. पुढचं रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स याचा कमी असतो, ओपॅसिटी पण कमी असते आणि तो प्रॉपर्टीज ऑफ द पेंट वाढवतो. पेंटच्या प्रॉपर्टीज काय होतो बेटा, वाढवतो. 5 महत्त्वाचे मुद्दे. पहिला इनर एलिमेंट आहे, व्हाईट कलर्ड मटेरियल आहे. पुढचा ओपॅसिटी कमी आहे, रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स कमी आहे आणि अजून एक तो प्रॉपर्टीज ऑफ पेंट वाढवतो. एक्झाम्पल कुठले कुठले, टॅल्क आहे, जिप्सम आहे, सिलिका, मिका, स्लेट पावडर, चायना क्ले, चॉक एक्सेट्रा. हे काय झालं बेटा, फिलर्सचे एक्झाम्पल झाले. फंक्शन्स, तो पेंटचे कॉस्टिंग कमी करतो, ड्युरेबिलिटी वाढवतो. ठीक आहे, म्हणजे लॉंग लाईफ होऊन जातात. निग्लिजिबल कव्हरिंग पॉवर, म्हणजे जेव्हा आपण कव्हर करतो बेटा त्याला, म्हणजे पेंट करतो तर कुठल्याच जागा शिल्लक सोडत नाही, सगळ्या जागेला कव्हर करून घेतो. क्रॅकिंग कमी होते आणि अजून कॅरियर्स फॉर द पिगमेंट्सला ते इकडून तिकडे कॅरी करण्याचं काम करतात. कोण बेटा, फिलर्स काय करतात, पिगमेंट्सला इकडून तिकडे कॅरी करण्याचं काम करतात. पुन्हा एकदा, फिलर्स म्हणजे काय, फिलर्समध्ये 5 महत्त्वाचे मुद्दे. इनर्ट आहे, व्हाईट कलर्ड मटेरियल, रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स कमी आहे, त्याच्यानंतर ओपेसिटी कमी आहे आणि प्रॉपर्टीज ऑफ द पेंट त्याच्यामध्ये जास्त आहे. पुढचं प्लॅस्टिसायझर बेटा पेंटला फ्लेक्झिबिलिटी देतं, इलॅस्टिसिटी देतं आणि अजून एक क्रॅकिंग कमी होण्याचं काम कोणामुळे होतं बेटा, प्लॅस्टिसायझर्समुळे होतं. प्लॅस्टिसायझर फ्लेक्झिबिलिटी देतं, इलॅस्टिसिटी देतं आणि क्रॅकिंग याच्यामुळे कमी होतं. याची जी नावं आहेत, एक्झाम्पल्स तेच अवघड आहेत बेटा. ट्रायसिल फॉस्फेट, ट्रायफिनाइल फॉस्फेट, ट्रायब्युटिल फॉस्फेट, डायमाइल फॉस्फेट. फॉस्फेट किंवा पी पासून कुठलंही नाव चालू होणार असेल तर समजायचं ते कुठल्या बेटा, प्लॅस्टिसायझरचं आहे. पी लक्षात ठेवा. फॉस्फेट, पटाईट पण काहीतरी आहे. ठीक आहे, प्लॅस्टिसायझर्स, डायमाइल फॉस्फेट असे पी पासून जे कुठले शेवटचे नावं असतील समजायचं ते कुठले बेटा, प्लॅस्टिसायझरचं. पुढचं, हा स्किनिंग ऑफ द एंड कमी करतो. स्किनिंग ऑफ द पेंट, स्किनिंग म्हणजे काय बेटा, स्किन जी असते आपण, आउटर साईडला जो असतो तो पेंटचा हा कमी करण्याचं काम करतो. म्हणजे आउटर शायनिंग जी असेल ती वाढवतो आणि शाईन कमी न होऊ देण्याचं काम कोणाचं बेटा, प्लॅस्टिसायझरचं आहे. ठीक आहे, अँटी स्किनिंग एजंट म्हणून पण तो काम करेल. ओके बच्चा, इथे माझे सगळेच्या सगळे कॉन्स्टिट्युएंट झाले. पहिला कॉन्स्टिट्युएंट पिगमेंट होता, सेकंड व्हेकल होता, थिनर, ड्रायर्स, फिलर्स आणि अजून एक कुठला बेटा, प्लॅस्टिसायझर्स. इथे माझं सगळंच्या सगळं पेंटबद्दल संपलेलं आहे. फर्स्ट पार्ट माझा इथे संपला. असे 7 पार्ट आहेत बेटा आपल्याला. ठीक आहे, पहिला पार्ट माझा इथे संपलेला आहे. पेंट चॅप्टर सोपा आहे, अवघड नाही आहे. छोटे कन्सेप्ट्स आहेत, फक्त एवढं लक्षात घ्या. टाईप्स, याचे फंक्शन्स, कॉन्स्टिट्युएंट्स एवढंच बघायचं आपल्याला, जास्त डिटेलमध्ये हा चॅप्टर नाही आहे बेटा. 7 महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, त्याच्यामधला पहिला महत्त्वाचा मुद्दा माझा जो संपला तो म्हणजे कुठला बेटा, पेंटचा. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.